नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेविषयी माहिती घेणार आहोत। जर तुमची 10वी झाली आहे, 12वी झाली आहे किंवा तुमचं ग्रॅज्युएशनही झालेलं आहे, परंतु तुम्हाला तुमचा मनाजोगा जॉब भेटत नसेल किंवा तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे त्या सेक्टरमध्ये जॉब भेटत नसेल, तर मित्रांनो ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला एका फ्री कोर्ससाठी अप्लाय करता येतं। ह्या कोर्सची व्हॅलिडिटी असणार आहे, म्हणजे ह्या कोर्सचं ड्युरेशन असतं 6 महिने। 6 महिन्यामध्ये तुम्हाला या ज्या फील्डमध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे त्या फील्डशी रिलेटेड ट्रेनिंग दिलं जातं आणि त्या ट्रेनिंग नंतर तुम्हाला त्या इंडस्ट्रीमध्ये प्लेसमेंट सुद्धा प्रोव्हाइड केले जातात। तर याच्यासाठी आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे याच्याविषयी आपण माहिती घेऊया। मित्रांनो, ही आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ची ऑफिशियल वेबसाईट। ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्विक लिंक्स नावाचा एक राईट कॉर्नरला एक टॅब दिसते आडवी। जर तुम्ही मोबाईल बंद लॉग इन करताय तर तुम्हाला बहुधा ही टॅब दिसेल की नाही सांगू शकत नाही, परंतु जर तुम्ही डेस्कटॉप मोड ऑन केला तर नक्कीच तुम्हाला ही टॅब दिसू शकते। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी क्विक लिंक्स या बटनावरती क्लिक करायचंय आणि स्किल इंडिया या बटनावरती ह्या साईटवरती आपल्याला जायचंय। तर मी याच्यावरती क्लिक करून देतो। थोडा टाइम घेते लोडिंगला, परंतु लोड झाल्यानंतर आपण याच्याविषयी माहिती घेऊया। मित्रांनो, स्किल इंडिया म्हणजे कौशल भारत ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरून आपण त्या योजनेसाठी अप्लाय करणार आहोत। मित्रांनो, तर ज्यावेळेस तुम्ही कोर्स करता 6 महिन्याचा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला कोर्स कॉम्पिटिशनचं सर्टिफिकेट सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे प्रोव्हाइड केलं जातं। तुम्ही ज्या रिजन मध्ये राहताय त्या रिजन मध्ये जवळच्या एका सेंटरवरती तुम्हाला अलॉट केलं जातं, सेंटर अलॉट केलं जातं आणि त्या सेंटरवरती जाऊन तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता। तर यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दल माहिती घेऊया। ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचंय। तर या ठिकाणी मी आय वॉन्ट टू स्किल माय सेल्फ या बटनावरती क्लिक करतोय। त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म ओपन होतोय। या फॉर्म मध्ये संपूर्ण आपली बेसिक डिटेल आपल्याला फिलअप करायची आहे। या ठिकाणी मित्रांनो तुमचं नाव टाकून घ्यायचंय, फुल नाव जे तुमच्या 10वीच्या मार्कशीट किंवा आधार कार्ड प्रमाणे असेल ते तुम्हाला नाव टाकून घ्यायचंय। त्याच्यानंतर या ठिकाणी गार्डियनचं नाव लिहायचंय। त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचे, जेंडर टाकून घ्यायचंय। एक ईमेल ऍड्रेस तुमच्याकडे लागेल, तो ईमेल ऍड्रेस तुम्ही या ठिकाणी तुमचा स्वतःचा फिलअप करायचा आहे आणि नंतर मोबाईल नंबर या ठिकाणी समाविष्ट करायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर तुमचा स्वतःचा आहे की नाही किंवा वडिलांचा आहे याबद्दल आपण या ठिकाणी पुष्टी करायची। तुम्हाला मोबाईल नंबर दिल्यानंतर ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला एक कॉल येईल, तर त्या कॉलसाठी तुम्हाला जो टाइम पाहिजे तो टाइम स्लॉट तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। तुम्हाला सकाळी पाहिजे की संध्याकाळी पाहिजे त्यानुसार तुम्ही टाइम स्लॉट निवडू शकता आणि एक अल्टरनेटिव्ह नंबर सुद्धा प्रोव्हाइड करू शकता, परंतु तो ऑप्शनल आहे मित्रांनो। ओके, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी टाकू शकता। तुमचं ITI झालं असेल तर ITI टाकू शकता, ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन। तुम्ही 5वी पास असाल, ज्यांनी शिक्षण घेतलं नाही ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो। ओके, जर तुम्हाला लिहिता येत असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। प्रत्येक कॅटेगरी मधले लोक या ठिकाणी अप्लाय करू शकतात। BSc, BCom, आर्ट, B.Pharm, D.Pharm, इंजिनिअरिंग सगळे या ठिकाणी अप्लाय करू शकतात मित्रांनो। तर तुमचं जे शिक्षण आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडा। जर तुम्ही 10वी पास असाल तर 10वी पास करा आणि तुमचा पिनकोड टाकायचा या ठिकाणी। त्याच्यानंतर तुमचं स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे। महाराष्ट्र निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचा डिस्ट्रिक्ट जो असेल तो टाकून घ्यायचा आहे। डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर तुमचा प्रेफरन्स द्यायचा आहे। तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड आहे त्या क्षेत्राविषयी तुम्ही या ठिकाणी निवड करू शकता। जर ऍग्रिकल्चर असेल तर ऍग्रिकल्चर द्या, नसेल तर ऍग्रिकल्चर मध्ये सपोज जर तुम्हाला दुसरं आवडत असेल, इलेक्ट्रॉनिक्स आवडत असेल तर इलेक्ट्रॉनिक्स देऊ शकता। IT आवडत असेल तर IT मध्ये पण आहे मित्रांनो, IT या ठिकाणी निवडूया। सध्या IT खूप ट्रेंड मध्ये आहे, तर IT सर्व्हिसेस निवडलं। जॉब रोल तुम्हाला काय पाहिजे, अनालिस्ट वगैरे, तर त्या ठिकाणी जॉब रोल सुद्धा निवडू शकता आणि खाली यायचंय असोसिएट प्रोग्राम, हे ऑप्शनल आहे इन्फॉर्मेशन बाकीची सगळी। तर इंटरेस्टेड कशामध्ये आहे तुम्ही या ठिकाणी, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे 5 नंबरचा। तुम्ही फक्त ट्रेनिंग घेण्यामध्ये इंटरेस्टेड आहात का ट्रेनिंग आणि तुम्हाला प्लेसमेंट पण पाहिजे, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता प्लेसमेंटसाठी। बहुधा तुम्ही 2 नंबरचा पर्याय निवडा, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचा पर्याय निवडल्यानंतर या ठिकाणी आय हॅव द तुम्ही या जे अग्रीमेंट आहे ते सर्व वाचून घ्यायचे, टर्म्स अँड कंडिशन आणि चेकबॉक्स वरती मार्क करायचंय। आय एम नॉट रोबोट करायचंय
आणि फायनली सबमिट बटनावरती क्लिक करायचे। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक आयडी आणि पासवर्ड भेटेल, तो तुम्हाला नोट करून घ्यायचा मित्रांनो। जर आपल्याला आपल्या क्षेत्रामधील ट्रेनिंग सेंटर जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती यायचंय आणि या ठिकाणी फाइंड ट्रेनिंग सेंटर नावाचं एक बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करायचे। त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही लोकेशन नुसार तुम्ही सेंटर शोधू शकता। लोकेशनवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपलं राज्य निवडायचंय। राज्य महाराष्ट्र निवडून घेतोय। त्याच्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। जिल्हा निवडल्यानंतर आपण या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी खाली आपण पाहू शकतो की या ठिकाणी टोटल या ठिकाणी 53 सेंटर्स आहेत। तर डिफरंट फील्डशी रिलेटेड सेंटर आहेत। तर तुम्ही या ठिकाणी फील्ड पाहू शकता। फील्ड या ठिकाणी दिलेलं आहे, सेक्टर या ठिकाणी दिलेलं आहे। तर तुमचं जे सेक्टर आहे आयटी सेक्टर या ठिकाणी पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये बारामती या ठिकाणी उपलब्ध आहे आयटी सेक्टर, जवळच पुणे जिल्ह्यामध्ये। तर अजून पाहू शकता की कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी पुण्यामध्ये पण आहे। तुमचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राशी रिलेटेड तुम्ही पाहू शकता। प्रत्येक क्षेत्राशी रिलेटेड या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर अवेलेबल आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल सॉल्व्ह करताना तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। जर तुम्हाला काही अडचण असेल, तुमचे क्वेश्चन असेल तर नक्की आम्हाला कळवा कमेंट बॉक्समध्ये। आणि मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।